प्राईम टाइम बुलेटिनमध्ये सुरुवात करूया चर्चेतल्या बातमी। राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरनं सध्या काही मंत्री अडचणीत सापडलेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातंही काढून घेण्यात आलं। मुख्यमंत्रीही मंत्र्यांना तंबी देताना दिसतायत आणि असं असतानाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केलंय। किती रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं शिरसाट यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि पैशांच्या बॅगसह शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती। आता या वक्तव्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे। प्रत्येक आमदाराला विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडे द्या। 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मागा। दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट करा। आपल्या बाबाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं? प्रत्येक आमदाराला विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडे द्या। 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मागा। दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट करा। आपल्या बाबाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं? त्यामुळे या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी चर्चा आहे। राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांनी असं वक्तव्य करायला पाहिजे होतं का? म्हणजे शेवटी हा पैसा देखील जो काही आहे सरकारचा, तो जनतेच्याच करातनं सरकारकडे आलेला आहे आणि तो अर्थातच विकास कामांसाठी खर्च होतोय। त्याच्यामुळे आपलं काय जातंय, आपल्या बापाचा पैसा आहे का, तो तर सरकारचा पैसा आहे, असं वक्तव्य करून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत असं म्हणता येईल। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अगदी परवालाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मंत्र्यांना याबद्दल सक्त ताकीद दिली होती की वादग्रस्त वक्तव्य करू नका, माध्यमांशी अगदी आपण सांभाळून बोला, असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। आपण याविषयी बोलणार आहोत। उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याबरोबर आहेत। सुषमाताई, आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य। आता सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतायत की किती पैसे लागेल ते मागा आमदारांनी निधी म्हणून, आपलं थोडी काय जातंय, तो तर आपल्या बापाचा पैसा कुठे, सरकारचा पैसा आहे। नाही, मला वाटते उलट आपण संजय शिरसाटांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण शिरसाट सारख्या वाह्यात आणि अतिशय उर्मट माणसाकडून वेगळ्या अपेक्षा आपण करूच नयेत। उलट शिरसाटने अशी वक्तव्य करून वारंवार आपले संस्कार आणि आपला स्वभाव आणि आपले काय म्हणणं आहे ते दाखवून दिलेलं आहे। आणि शिरसाटचं म्हणणं खरंच आहे ना, शिरसाटच्या बापाचं माल थोडीच आहे। म्हणजे गुवाहाटीला जाऊन ऐश करणं असेल किंवा करोडो रुपयांच्या बॅगा अगदी बेडरूम मध्ये घेऊन बसणं असेल, हे पैसे बाप कमाई थोडीच आहे। हा जनतेचा माल आहे, वेगवेगळ्या करांच्या रूपात सरकारला दिलेला पैसा आहे आणि या पैशावर ऐश करणे जणू आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी मिजाज मारत बोलणारे हे सगळे शिंदेचे मंत्री। ताई, ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केलंय, मंत्री महोदयांना या गोष्टीचा विसर पडलाय का? शेवटी सरकारकडे जो काही पैसा आलेला आहे तो जनतेच्या कर रूपातनंच आलेला आहे। एक्झॅक्टली, मी तेच म्हटलं की जनतेचा पैसा हा काही यांच्या बापाचा पैसा नाहीये किंवा यांनी खिशात हात घालून पैसा काढलेला नाहीये, परंतु वारंवार अशी वक्तव्य करणं। एक वेळ आपण अजितदादांचं अभिनंदन केलं पाहिजे की अजितदादाच्या एका पदाधिकाऱ्याने लातूरमध्ये मारहाण केली आणि त्या पदाधिकाऱ्याला तात्काळ पदावरून बाजूला केले गेले किंवा कोकाट्यांचा खाते बदल झाला। म्हणजे अजितदादांकडे थोडी तरी लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे, मात्र शिंदेकडे भरलेले हे सगळे टगे लोक आणि या टग्यांनी वारंवार केलेली ही वक्तव्य, आणि तरीही शिंदे त्यांच्याकडे ठरवून डोळेझाक का करतात, हा मला पडलेला प्रश्न आहे। खरं तर योगेश कदम आणि संजय शिरसाट या दोनही लोकांचे राजीनामे होणं जास्त गरजेचं आहे। पण एकनाथ शिंदे तर म्हणतात एका बाबा भर कार्यक्रमामध्ये की काही चिंता करू नका, मी गृहराज्यमंत्र्यांच्या पाठीशी आहे। वा, बडे मियाँ तो बडे मियाँ और छोटे मियाँ सुभान अल्लाह म्हणण्यासारखा कार्यक्रम आहे हा। म्हणजे ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत की त्यांनी हेडमास्तर म्हणून या सगळ्या वात्रट पोरांना धडा शिकवावा, तर जिथे हेडमास्टरच जर असे धडे गिरवत असतील तर या सगळ्या वात्रट लोकांकडून आपण अपेक्षा काय करायच्या। पण एक नक्की की या निमित्ताने संजय शिरसाटचं अभिनंदन केलं पाहिजे की शिरसाटने आपला मूळ संस्कार दाखवलेला आहे
शिरसाटचा मूळ जी. संस्कार हा वाह्यातपणाचाच आहे आणि वारंवार बेमुरवतपणा आणि वारंवार उर्मटपणा दाखवणे. तो उर्मटपणा तो बिचारा दाखवत आहे. त्याला मंत्रिपदाचा ऑराच कॅरी करता येत नाही. धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावरनं आता राजकीय वर्तुळातनं प्रतिक्रिया येताना आपण बघतोय आणि यावरनं मोठी चर्चा देखील आहे. आणि ही दोन दृश्य आपण बघतोय. आधी पैशांच्या बॅगमुळे संजय शिरसाट राज्याचे सामाजिक न्याय मंत्री वादात सापडले आणि आता पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी असं म्हटलंय की मागा किती निधी मागायचा तो सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं कुठे काय जात आहे असं म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यावरनं मोठी चर्चा निश्चितच राजकीय वर्तुळात होणार आहे किंवा ती होताना दिसते.